थोडस शोधू नये असं शास्त्र सांगतं. म्हणून नारदजी म्हणतात की हिचा जो नवरा असेल ना, मातू पितू विना, त्याला आई वडीलच नसतील. आता भगवान शंकराचे आई वडील कुठून आणता हो? तोच सगळ्या जगाचा बाप आहे, तोच सगळ्या जगाची आई आहे. कुठून आणता त्याला आई वडील? म्हणे आई वडील नसतील, त्याला उदासीन असेल, राहायला घरही नसेल. नाहीच ना घर भगवान शंकराला. आहे का घर? नाही. कैलास पर्वतावर ते वडाच्या झाडाखाली राहतात, घर बीर टेन्शनच नाही. जर तिथेही जमलं नाही तर स्मशाने स्वाक्रीडा स्वर हरपिशाच्या सहचरा, स्मशानामध्ये जाऊन राहतात निवांत. असा मुलगा मिळेल म्हणे हिला. सुनी मुनी गिरा सत्य जिय जाणे. मग सगळं सांगितलं, मुलाला आई वडील नसतील वगैरे वगैरे. आता आपल्या मुलीला असा नवरा मिळेल हे ऐकल्यानंतर आईला बरं वाटेल का हो? महिना लागली रडायला. हिमालयाची पत्नी पार्वतीची माता रडायला लागली. म्हणे अरे अरे, हे तर वाईट झालं. आपल्या मुलीला असा नवरा मिळेल, काय करावं आता? नारदांचं बोलणं खोटंही होणार नाही, सत्यच होणार आहे. मग नारदजींनाच विचारलं, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा, याच्यातून काय उपाय करता येईल? नारदजी म्हणतात, ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते काही केलं तरी चुकत नाही. ते घडतच, ते होतच. म्हणून भविष्य बदलता येत नाही. वर्णन असं येतं शास्त्रामध्ये, अज नावाचा एक राजा होता आणि त्याची एक पत्नी होती इंदुमती. दोघ जण असं बागेत बोलत बसले होते. बसल्यावर वरून नारदजी चालले होते. त्यांच्या वीणेला कुणीतरी हार घातलेला होता. त्या हारावर भुंगे गुंजारव करत होते. तो हार खाली पडला इंदुमतीच्या छातीवर, अंगावर पडला. पडल्याबरोबर इंदुमती मेली तिथंच, तिचा मृत्यू झाला. आता हार अंगावर पडल्यावर मृत्यू होतो का? नाही होत. जर होत असता तर महाराज लोकांनी हार घालून घेतले असते का? रोजच मरावं लागलं असतं तर. म्हणजे मृत्यू होत नाही हार घातल्यानंतर. पण इंदुमतीचा झाला. त्याला कारण काय? दैव हे एकच कारण त्याला आले. तिच्या दैवात ते होतं म्हणून मृत्यू झाला. म्हणून नारदजी म्हणतात, ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते चुकत नाही. आणि भाग्य जर चांगलं असलं तर काहीही केलं तरी चांगलंच घडतं. आमचे गुरुजी सांगायचे, एक मनुष्य होता, त्याला भविष्य बघायचा फार नाद होता. आणि पूर्वी भविष्य बघणारे जरा अभ्यासू असायचे. ज्योतिष हे एक शास्त्र आहे, वेदाचं एक अंग आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त अशी 6 अंग वेदाची आहे. त्यातलं एक अंग आहे ज्योतिष. योग्य अभ्यास असेल तर आज सुद्धा भविष्य खरं होऊ शकतं. मग त्या माणसाला एका ज्योतिषाने सांगितलं, आज तू जे काही करशील त्यात तू सफल होशील, म्हणे चांगलंच होईल तुझं. मग त्याने विचार केला, चांगलं करून तर चांगलं होईलच, काहीतरी वेगळं करावं आणि त्यात जर चांगलं होत असेल तर भविष्य खरं. म्हणून तो गेला राजाकडे. राजा सिंहासनावर बसला होता. धावत धावत तो माणूस राजाकडे गेला. राजाला एक मुस्काळात मारली. मुस्काळात मारल्याबरोबर त्याचा मुकुट खाली पडला. राजा संतापला. म्हणे धरा याला, मारा. मारा म्हटल्याबरोबर बाकीच्यांचं लक्ष त्या मुकुटाकडे गेलं तर त्या मुकुटातून एक साप निघाला. म्हणे महाराज, यांनी तुम्हाला वाचवलेलं, याला बक्षीस द्या. त्याला बक्षीस मिळालं. राजाला मुस्काळीत देऊन सुद्धा त्याला बक्षीस मिळालं, कारण दैव अनुकूल होतं. तो तिथंच थांबला नाही. तो राणीच्या महालामध्ये गेला. ती आंघोळ करत होती. तिला बाथरूम मधनं फरफटत बाहेर काढलं. राजा म्हणाला, हा फारच उन्मत्त झालाय, घरा याला शिक्षा द्या. पण तिला बाहेर काढल्यानंतर बाथरूमची भिंत पडली. म्हणे याला बक्षीस देऊन टाकाय, हा सर्वज्ञ, याला सगळं कळतं. तिथेही त्याला बक्षीस मिळालं, कारण दैव अनुकूल होतं. मग नारदजी म्हणतात, असंच दैव अनुकूल असेल तर सगळं चांगलं होतं आणि दैव प्रतिकूल असलं तर कोणीही काहीही करू शकत नाही. मग पुन्हा मैना विचारते, नारदजी काहीतरी उपाय सांगा. नारदजी म्हणतात, हिला नवरा तर असाच मिळणार आहे, ज्याला आई वडील नाही, ज्याला घरदार नाही, असाच नवरा मिळणार आहे. पण हे सगळे दोष एका व्यक्तीच्या ठिकाणी गुण होतात, ते म्हणजे भगवान शंकर. जर हिनं भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं तर ही सगळ्या जगात पूज्य होईल. आता भगवान शंकराला प्राप्त करणं सोपं आहे का हो?
काळजी करायला लागली ती की कसे भगवान शंकर माझे होतील. मग नारदजी म्हणतात जर पार्वतीनं कठोर तपश्चर्या केली तर भगवान शंकर हिचे पती होतील, म्हणून हिनं तपाला जावं असं मला वाटतं. मैना विचार करायला लागली काय करावं, माझी कन्या अतिशय नाजूक आहे, तिला तपाला कसं पाठवावं, तिला तप कसं सहन होईल. ऊन वारा पाऊस सहन करायचा, जंगलामध्ये राहायचं, तप करायचं, तिला सहन होणार नाही. मैना खूप अस्वस्थ झाली. नारदांना म्हणायला लागली शास्त्र असं सांगतं मुलगी कुणाला द्यावी आणि कुणाला देऊ नये याच्याबद्दल थोडासा विचार शास्त्रानं सांगितलेला आहे. आणि कुणाला मुलगी द्यावी आणि कुणाला देऊ नये, पद्मपुराणकार म्हणतात अतिशय खाणारा असेल तर त्यालाही मुलगी देऊ नये. लक्षात ठेवा, म्हणजे उपयोगाला येतं कधीतरी. अति खाणारा असेल त्यालाही मुलगी देऊ नये. आता लग्नाच्या आधी कसं कळावं तो आधी खातोय का नाही, कुठेतरी बघावं देऊन तिला त्याला खातोय किती. पण तो समोर आल्यावर मुलगी बघायला आल्यावर खाणार नाही, म्हणून एकांतात कुणाला तरी बघायला सांगावं अति खातो का कसा खातो. अति खाणाऱ्याला मुलगी देऊ नये, खूप दूर राहणाऱ्याला सुद्धा मुलगी देऊ नये. लोक सांगतात आमचे जावई अमेरिकेत असतात, काय करायचं इकडं प्रेम जरी झालं इकडं सगळे मरून गेले तरी तिकडून येता येत नाही अशी अवस्था होते. अहो भारतासारखं वैभव आहे का कुठं. स्वर्गीचे अमर इच्छिता की देवा मृत्यू रोगी भावा जन्मा नारायण नामे होऊ जीवन मुक्त. भारतासारखा देश नाही. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. परम भाग्य असेल ज्याचं भाग्य पूर्ण उदयाला आलेलं असेल त्यालाच भारतामध्ये जन्म मिळतो. म्हणून आपण भाग्यवान आहोत लक्षात घ्या. भारतासारख्या देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. म्हणून अति दूर राहणाऱ्याला सुद्धा मुलगी देऊ नये, जवळ असला पाहिजे. आणखी पुढे सांगितले कुठे कुठे देऊ नये. खूप श्रीमंत असेल त्यालाही मुलगी देऊ नये, कारण तिला आयुष्यभर ऐकावं लागतं तुझ्या बापाची गरिबी आहे गरिबी आहे गरिबी आहे, आयुष्यभर तिला ऐकावं लागतं. खूप श्रीमंतालाही मुलगी देऊ नये. दुष्ट जो आहे क्रूर जो आहे त्यालाही मुलगी देऊ नये. जो कुलहीन आहे त्यालाही मुलगी देऊ नये. मूर्ख आहे त्यालाही मुलगी देऊ नये. वयामध्ये खूप अंतर आहे त्यालाही मुलगी देऊ नये. वृद्ध असेल, पैशासाठी लोक हे करतात म्हणून शास्त्राला सांगावं लागले लक्षात घ्या. अति वृद्धाला अति वयामध्ये अंतर असल्यानंतर मुलगी देऊ नये. जो रोगी आहे ज्याच्या शरीराला कसला ना कसला रोग आहे त्यालाही मुलगी देऊ नये. अति जवळ राहणाऱ्याला सुद्धा मुलगी देऊ नये. लोक म्हणतात जास्त काही टेन्शन नाही, तिथे शेजारीच घर आहे, ती रोज उठून इथेच येते, मग तिचंही धड नाही आपलंही नाही, म्हणून जास्त जवळही देऊ नये. द्याल तिथं कोपरगावला कशाला उगीच एवढ्या जवळ द्यायची शेजारी. जास्त जवळ देऊ नये. पंढरपूरला दिली तर हरकत नाही, चांगल्या पोर आहेत आमच्या पंढरपूरला. म्हणून अति जवळ राहणाऱ्याला सुद्धा मुलगी देऊ नये. अत्यंत क्रोधी असेल त्यालाही मुलगी देऊ नये. आणि जो सदैव असंतुष्ट आहे म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा हे द्या ते द्या ते द्या असं मागत असेल तर मुलगी देऊ नये. आता दिवस मुलींचे तो घाबरूच नका तुम्ही. मुली झाल्या कमी आणि ते झाले जास्त. त्यामुळं आता ते मुलांचा एकच उपाय त्यांना राहिलाय, त्यांनी आमच्या गटात यावं, वाळ घालावी, संन्यास घ्यावा, रामकृष्ण हरी म्हणत बसावं. दुसरं त्यांना काय तर राहिलं नाही. म्हणून आता तो वरमाईचा तरा मिळाय ना तो गेला. आता मुलीच्या आईचे दिवस आलेले आहेत. आता येवल्याची पैठणी चमकणार की फक्त मुलीच्या आईची चमकणार बघा. म्हणून दिवस मुलींना चांगले आलेले आहेत. याकरता या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मुलगी दिली पाहिजे असं मैना बोलते. मग मैना मातेनं पार्वती मातेला सांगितलं, बाळ तू अतिशय कोमल आहेस, मला याची कल्पना आहे, पण तुझं जीवन चांगलं व्हायचं असेल तर तुला तप करावं लागेल. कारण तपाच्या बळावरच विधाता ब्रह्मदेव प्रपंचाची रचना करतो. तपाच्या बळावरच विष्णू सगळ्या जगाचं पालन करतात. तपाच्या बळावरच भगवान शंकर संहार करतात. म्हणून सगळ्या सृष्टीला आधार असणारं तपच आहे. याकरता तू तप कर.
कशाला म्हणायचं? क्षुत पिपासादि द्वंद्व सहनतमं नाम तपः. तहान भुकेला सहन करणं भगवंताच्या साठी त्याला म्हणायचं तप. भगवंताचं नामस्मरण करत बसणं, तहान भूक विकार सगळ्यांना आवरणं, ताब्यात ठेवणं, जास्तीत जास्त वेळ भगवंताला देणं याला म्हणायचं तप. शास्त्रीय मार्गेण शरीर शोषणं नाम तपः. शास्त्रीय मार्गाने शरीराचं शोषण करणं याला म्हणायचं तप. मग पार्वती माता म्हणाली, आई तू सांगते तसंच मी करेन, मी तपाला जाईन. हिमालयाची कन्या आहे म्हणून अंतःकरणामधला निश्चय असा ढळणारा नाहीये, निश्चय दृढ आहे तिचा. नारदांना नमस्कार केला आणि विचारलं, हे नारदजी माझ्यावर कृपा करा आणि मला मंत्र द्या. नारदांनी मस्तकावर हात ठेवला आणि मंत्र दिला, ओम नमः शिवाय. तो मंत्र मिळाला. मंत्र मिळाल्याबरोबर पार्वती माता नारदांना नमस्कार करते आणि पुन्हा एकदा बोलते, हे नारदजी, हे गुरुवर्य, मला आशीर्वाद द्या की भगवान मला लवकर भेटावेत. ऐकल्याबरोबर नारदांनी वरद हस्त मस्तकावर ठेवला आणि सांगितलं, हे पार्वती, मी तुला आशीर्वाद देतो की भगवान शंकर लवकरच तुला भेटतील. आता गुरुचा आशीर्वाद मिळालेला होता म्हणून पार्वती माता तपाला निघाली. कसं तप केलंय? पार्वती मातेनं केलेलं तप कोणीही करू शकत नाही, इतकं कठीण तप पार्वती मातेनं केलेलं. म्हणे 1000 वर्ष पार्वती माता फक्त फळं खाऊन राहिली. आयुष्य बघा, केवळ आयुष्य म्हणजे तिला मृत्यूच नाहीये, ती जगदंबा आहे, तिला जन्मही नाही मृत्यूही नाही, फक्त तिची ती लीला आहे, जन्मन वगैरे हे तिची लीला आहे. म्हणून 1000 वर्ष फळं खाऊन राहिली आणि 10 इंद्रियांना जिंकून घेतलं तिनं. पुन्हा 100 वर्ष तिनं फक्त झाडाची पानं खाल्ली म्हणून तिचं नाव अपर्णा झालं. झाडाची पानं खाल्ली, देहाभिमानाला जिंकलं. काही दिवस तिनं जलाहार केला आणि मनाला जिंकून घेतलं. काही दिवस तिनं लंघन केलं आणि चित्त स्थिर केलं. तिनं बेलपत्राचं घर्षण करून काही दिवस सर्वस्वाचा त्याग करावा लागतो तेव्हा भगवान भेटतात. म्हणून 3000 वर्ष तिनं बेलपत्र खाल्लेले आहेत आणि तप केलेलं आहे. आणि त्यानंतर एवढ्या वर्षाची तपश्चर्या झाल्यानंतर तुरीय अवस्था प्राप्त झाली. श्रेष्ठ अशी भूमिका अंतःकरणाची तयार झाली आणि तिच्या तपाच्या त्या तेजानं सगळी पृथ्वी आणि ब्रह्मांड हलायला लागली. आकाशवाणी झाली, हे पार्वती, तुझं तप हे दिव्य आहे, तुझं मनोरथ नक्कीच सिद्ध होईल. तुझं तप सिद्ध झालेलंच आहे, पण ते प्रमाण मानायचं असेल तर सप्त ऋषी जेव्हा तुला भेटतील तेव्हा भगवानही तुला भेटायला वेळ लागणार नाही. पार्वती निश्चिंत हो. आकाशवाणीनं हे सगळं सांगितलं आणि मग तपानं जेव्हा पृथ्वी हलायला लागली, सगळं ब्रह्मांड हलायला लागलं, तेव्हा सगळे देव भगवान शंकराकडे आले आणि भगवान शंकराला सांगितलं, पार्वती माता तप करते, तिला दर्शन द्यायला जा प्रभू. खूप भयंकर तपश्चर्या आहे, कठीण तपश्चर्या आहे तिची, जावा म्हणे तिला दर्शन द्यायला जा. भोले बाबांनी सांगितलं, पहिल्यांदा सप्त ऋषी जातील तिची परीक्षा घ्यायला. त्या परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली तर मी तिला दर्शन द्यायला जाईल. मग सप्त ऋषी निघाले पार्वती मातेला दर्शन द्यायला आणि सप्त ऋषी पार्वती मातेसमोर प्रगट झाले. तपाला बसलेले, बरं तिचं शरीर अशक्त झालेलं आहे, पांढरी वस्त्र तिने परिधान केलेले आहे आणि अशक्त झालेलं तिचं शरीर आहे. तो सप्त ऋषी प्रगट झाले आणि सप्त ऋषींनी विचारलं, काय गं म्हणे पार्वती, कशासाठी तपश्चर्या करतेस? एवढं भयंकर तप तुझं कशासाठी चालू आहे? तिनं सांगितलं, भगवान शंकर माझे पती व्हावे म्हणून मी तपश्चर्या करते. ते ऐकल्यानंतर सप्तऋषी लागले हसायला. भगवान शंकर पती व्हावे म्हणून तपश्चर्या करते? अगं भगवान शंकर कसे आहेत तुला माहितीये का? ना त्यांना राहायला घर आहे, ना दार आहे, ना गुण आहेत त्यांच्याकडे, कोणी त्यांना विचारत नाही, स्मशानामध्ये ते राहतात, असे ते आहेत आणि तू त्यांच्यासाठी तपश्चर्या करते आणि त्यांच्यासाठी तप कर असं तरी तुला कुणी सांगितलं?
म्हणे नारदजींनी सांगितलं. सप्तऋषींनी अशा डोक्याला हात लावला आणि म्हणे नारदजींचं ऐकून तपाला आलीस होय? त्यांचं ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांचं कल्याण झाले म्हणे. तुला काय माहिती? आता या शब्दामध्ये दोन्ही अर्थ आहेत. नारदजींचं जे ऐकतात त्यांचं खरोखरच कल्याण होतं, पण आता परीक्षा घ्यायची म्हणून उलट बोलतायत ते. म्हणे त्या नारदजींनी दक्षासारख्या चतुराची मुलं सुद्धा महाराज बनवून टाकली. महाराज लोकांना असंच वाटतं की प्रत्येक घरामध्ये महाराज निर्माण व्हावे, आपलं अनुयायी जास्त असावे कसं वाटतं म्हणे त्यांना. म्हणून नारदजींनी हर्यश्व आणि शबलाश्व या सगळ्यांना महाराज बनवून टाकलं. बर आणखी काय केलं म्हणे नारदजींनी? हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता, त्याचा मुलगा होता प्रल्हाद. त्या प्रल्हादालाच पित्याच्या विरुद्ध भडकावलं आणि त्याचे घर मोडून टाकलं म्हणे त्या नारदजीचं ऐकू नकोस म्हणे. चित्रकेतूचं सुद्धा असंच घर त्यांनी बिघडवलं. सप्तऋषी म्हणतात नारद सीख जे सुनही नर नारी. नारदांचं बोलणं, नारदांची शिकवण जे ऐकतात ते सगळ्या घराला त्यागून भिकारी होतात म्हणे. आताच काय करू नका, अजून वेळ आहे, खूप वेळ आहे अजून. आपल्याला पहाटे लग्न करायचे भगवान शंकराचं, काही काळजी करू नका. बरोबर आहे की नाही माझं? बसणार ना तुम्ही तेवढा वेळ? काय घाई आहे आपल्याला? आता 7 दिवस असंच करायचंय, काकडा करूनच जायचं इथून. मी सांगणार आहे बरोबर जेव्हा येणार आहे तेव्हा. मग नारद सीख सुनही नर नारी. नारदांची शिकवण जे ऐकतात ते भिकारी होतात म्हणे पार्वती. अगं तू काय ऐकतेस त्या नारदांचं? मन कपटी तन सज्जन चिन्हा. त्यांचं मन कपटी आहे पण अंगावर सज्जनाची चिन्ह धारण केलेली आहे आणि ते स्वतः सारखंच सगळ्यांना करू इच्छितात म्हणून ते असं सांगतात. आणि तू आता त्या भगवान शंकराचा विचार मनामधून काढून टाक. तुझ्यासाठी आम्ही एक वर शोधलेला आहे, म्हणजे मुलगा शोधलेला आहे. कसा आहे तो? आजहु मानहु कहा हमारा, हम तुम कहू बरु नीक बिचारा. अति सुंदर सुची सुखद सुशीला. अति सुंदर आहे, सुची म्हणजे पवित्र आहे, सुखद आहे म्हणजे सुख देणारा आहे आणि सुशील आहे. असा नवरा आम्ही तुझ्यासाठी शोधलेला आहे. पार्वतीनं विचारलं कोण? म्हणे भगवान विष्णू. ते आम्ही तुझ्यासाठी नवरा म्हणून शोधलेला आहे. कसा आहे तो? म्हणे दूषण रहित सकल गुण राशी. सगळ्या गुणांची राशी आहे म्हणे, दूषण रहित आहे, वैकुंठामध्ये राहतो, वैभवाला तोटाच नाही ग म्हणे, राणीसारखी राहशील. तू भगवान शंकराचा विचार सोडून दे आणि भगवान विष्णूशी लग्न कर. पार्वती मातेनं ते ऐकलं आणि सांगितलं तुम्हाला माहितीये का माझं नाव काय आहे सप्तऋषींनो? माझं नाव आहे पार्वती. मला पार्वती का म्हणतात? पर्वताची मी कन्या आहे म्हणून मला पार्वती म्हणतात. आणि पर्वतामध्ये एक गुण असतो, पर्वत एकदा जिथं स्थिर झालेला असतो तिथून हालत नाही काही केलं तरी. तसं मी पर्वताची कन्या पार्वती असल्यामुळे एकदा जो मनामध्ये निश्चय करते तो पुन्हा कसल्याही परिस्थितीमध्ये मोडत नाही म्हणे. मी निश्चय केलेला आहे आता माझे पती होणार तर भगवान शंकरच होणार म्हणे, काही झालं तर. माझं वचन, माझी प्रतिज्ञा मी मोडणार नाही म्हणे. काही जरी झालं तरी सुद्धा मी भगवान शंकरालाच वरणार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्या गुरुची निंदा माझ्या समोर करताय. माझ्या गुरुनी सांगितल्यानंतर माझं वाटोळं झालं तरी चालेल पण माझ्या गुरुच्या वचनाला मी मोडणार नाही म्हणे. माझे सद्गुरु माझं कल्याणच करणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे. मग पार्वती माता बोलते, काय बोलते? सुंदर वर्णन केलंय. महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुणवान, जे कर कर विचारि सकल तेहि तेहि संतान, तेहि तेहि संतान, तेहि तेहि संतान. महादेव अवगुणाचं भुवन असले आणि भगवान विष्णू सगळ्या गुणाचं धाम असले तरी सुद्धा
फक्त महादेवाशी करेन, असा निश्चय असावा लागतो भक्ताचा. जे रूप आपल्या भगवंताचं निवडलं त्या रूपावर, त्या भगवंताच्या लीलेवर, त्याच्या गुणावरच प्रेम करणं जमलं पाहिजे. नाहीतर लोकांचं रोज देव बदलतो. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त भगवान, शुक्रवारी आणखी कुणी, शनिवारी पुन्हा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्चरम, आणि रविवारी येळकोट येळकोट जय मल्हार. अशी अवस्था आपली. रोज जर देव बदलायला लागले, देव म्हणतो डुप्लिकेटर आहे, काल त्याच्या मंदिरात दिसला, आज आपल्याकडे आलाय, उद्या तिसऱ्याकडे जाईल, लक्षात कधी म्हणतात त्याच्याकडे. म्हणून जे इष्ट दैवत आपण निवडलं ते एकच निवडायचं असतं. मग तुम्ही पांडुरंगावर प्रेम करा, कृष्णावर प्रेम करा. मग याचा अर्थ दुसऱ्या देवतांचा अपमान करायचा का? नाही. आदर सगळ्यांचा करायचा, पण आपलाच परमात्मा त्या रूपानं बसलेला आहे. कधी तो शंकर होतो, कधी तो राम होतो, कधी तो पांडुरंग होतो, कधी देवी म्हणूनही तो प्रकट होतो. असा भक्ताचा निश्चय असला पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे, तुलसीदासजी होते ना, एकदा वृंदावनला गेले. आता तुलसीदासजी रामप्रभूचे भक्त, आणि वृंदावनला तुम्ही गेला तर राधे राधे शिवाय काय ऐकायला मिळणार नाही. सगळीकडे भगवान श्री कृष्णाचं नाव आणि राधा राणीचं नाव. वृंदावन के वृक्ष को मोल न जाने कोय, डाल डाल और पात पात श्री राधा राधा होय. प्रत्येक मातीचा कण कण तिथं राधा राधा कृष्ण कृष्ण नावानं भरलेला आहे. आणि मग तुलसीदासजी गेले वृंदावनामध्ये. गेल्यानंतर आता लोक सगळीकडे असतात, दुष्ट लोक. त्यांनी विचारलं, काय महाराज, वाट कशी काय चुकली? तुम्ही रामाचे भक्त ना, वृंदावनला कशाला आलात? अयोध्येला जावा म्हणे तिकडं. कृष्णाचं दर्शन घ्यायला कसे काय आला तिकडं? राम नाहीये, इथं कृष्ण आहे. तुलसीदासजी म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलं इथं कृष्ण आहे? इथं रामच आहे. लोक म्हणायला लागले, महाराज शुद्धीवर आहात का? तुमचा गैरसमज होतो, इथं कृष्ण भगवान राहतात, राम नाही राहत इथे. तुलसीदासजी म्हणाले, मंदिरात बघून आपण परीक्षा घेऊया, नक्की इथं राम आहे का कृष्ण आहे? आता तुलसीदासजी असं बोलल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले. तुलसीदासांनी सांगितलं, मला मंदिरामध्ये रामाचंच दर्शन मिळणार आहे, मी जाणार आहे म्हणे. सगळे म्हणाले, मजा बघायला चलू. जर यांना रामरूपामध्ये दर्शन नाही झालं तर यांची फजिती होईल, आणि झालं तर आपलं कल्याण होईल. म्हणून काही जण निघाले, दुष्टही निघाले, सज्जनही निघाले, साधूही निघाले, संतही निघाले. वृंदावनच्या बाके बिहारीच्या मंदिरामध्ये तुलसीदासांनी प्रवेश केला. आता बाके बिहारीचं मंदिर कसं सुंदर आहे हो. वृंदावनमध्ये अतिशय सुंदर आहे, मोठे मोठे डोळे आहेत त्या बाके बिहारीचे. बाके म्हणजे वाकडा आहे, वाकडा वाकडा चालणार आहे, त्रिभुंग ललित आहे. 3 ठिकाणी वाकडा आहे ना कृष्ण, आहे का नाही हो? त्याची कंबरही थोडीशी वाकडी आहे, पाय सुद्धा असा वाकडा आहे, मागही अशी वाकडी आहे वेणू वाजवण्यासाठी. 3 ठिकाणी वाकडा आहे, म्हणून त्याला त्रिभुंग ललित म्हणतात. आणि प्रभू रामचंद्र एकदम सरळ, सरळ मार्ग, सगळं सरळ. नाव सुद्धा किती सोपं, राम, र काना राम. इकडं कृष्ण, किती तोंड वाकडं होतं बोलताना, सगळंच वाकडं. बरे, हे दुपारी जन्मले 12 वाजता प्रभू रामचंद्र, आणि ते रात्री 12 वाजता. हे राजमहालामध्ये जन्मले, आणि ते जेलमध्ये, कारागृहामध्ये जन्मले की नाही भगवान श्री कृष्ण. असं दोघांचं चरित्र वेगळं वेगळं आहे. मग तुलसीदासजी म्हणाले, जाऊन बघूया. सगळे जण निघाले. बाके बिहारीच्या मंदिरामध्ये आलेले, सुंदर बाके बिहारीला सजवलेलं आहे. त्या बाके बिहारीकडे बघितलं, सगळे लोक लागले हसायला. अहो बघितलं का म्हणे, इथं मुरली घेतलेला कृष्ण आहे. तुमचा गैरसमज झाला म्हणे, उगीच इथं आलात तुम्ही, इथं रामदेव कोण नाहीये, इथं रामाला कोण विचारत नाही. तुलसीदासजी म्हणाले, अहो थांबा जरा. तुलसीदासजी बाके बिहारीकडे गेले आणि बाके बिहारीला म्हणायला लागले. काय म्हणतात तुलसीदासजी वर्णन केलं, काह कहो छवि आज की भले बने हो नाथ, तुलसी मस्तक कबूल जो बलियो धनुष शरभा, लियो धनुष शरभा.
दिसताय म्हणे देवा, अतिशय सुंदर तुम्ही दिसताय. काय आजच्या रूपाचं वर्णन करावं, वर्णनच करू शकत नाही, शब्दच नाहीत त्याला, एवढे सुंदर तुम्ही नटलेला आहात. पण तुलसी मस्तक तब झुको, या तुलसीदासाचं मस्तक तेव्हा झुकेल जेव्हा तुझ्या हातामध्ये वेणू नाही धनुष्य असेल. हे ऐकल्यानंतर काय झालं माहितीये का? वृंदावनामध्ये चमत्कार घडला. वेणू भगवंतांनी बाजूला ठेवली आणि धनुष्यबाण धारण करून वृंदावनामध्ये बाकी विहारीच्या मंदिरामध्ये रामरूपामध्ये भगवान प्रकट झाले. साक्षात मूर्ती रामाची प्रकट झाली. सगळ्या वृंदावनवासियांनी दृश्य पाहिलं, भगवंताला नमस्कार केला आणि तुलसीदासांनाही नमस्कार केला. तुलसीदासांनी सांगितलं होतं देवाला, देवा मी तुला नमस्कार करावा वाटत असेल ना, हातामध्ये वेणू नाही धनुष्यबाण असला पाहिजे. लगेच भगवंतांनी धनुष्यबाण धारण केला. हे कशासाठी हो? आपलं जे इष्ट दैवत आहे त्याच्यावर पूर्ण प्रेम असलं पाहिजे, पूर्ण समर्पण असलं पाहिजे. रोज देव बदलता कामा नये. म्हणून पार्वती माता म्हणते, महादेव अवगुणाची खाण असले तरी मी महादेवालाच वरणार आहे, बाकी कुणाला सुद्धा मी वरणार नाही. मी त्यांच्याशीच लग्न करेन. आणखी एक ऐका म्हणे सप्तऋषींनो, जन्म कोटी लगी लगन हमारी, बरहु शंभु न कर रहु कुमारी. कोटी जन्म जरी मला तपश्चर्या करावी लागली तरी सुद्धा महादेवाला प्राप्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. महादेवाला वरेन, नाहीतर करोडो जन्मपर्यंत कुमारिका म्हणून मी राहीन, पण दुसऱ्या कुणाचाही विचार सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये येणार नाही. हे ऐकल्यानंतर सप्तऋषी प्रसन्न झाले. सप्तऋषींनी सातही जणांनी हात वर केले आणि तिला आशीर्वाद दिला. हे पार्वती, लवकरच तुला भगवान शंकर भेटतील असा मी आशीर्वाद देतो. आज तुझं तप पूर्ण झालं. पार्वती मातेला खूप आनंद झाला आणि ते सप्तऋषी आता अंतर्धान झाले. सप्तऋषी अंतर्धान झाल्याबरोबर आता पार्वती माता भगवान शंकराची वाट बघायला लागली. सप्तऋषींना परीक्षा घ्यायला पाठवून भगवान शंकर समाधिस्थ होऊन गेले. कधी भगवंताचं चिंतन लागलं आणि कधी त्या समाधीत गेले त्यांना सुद्धा कळलं नाही. समाधी झाली निर्माण. आता समाधी त्यांची भंग करून त्यांना ही बातमी द्यायची की पार्वतीला दर्शन द्या, तिच्याशी लग्न करा. हे कसं काय आणि कुणी करायचं? सगळ्या देवतांनी विचार केला, भगवान शंकराची समाधी भंग करायची असेल तर कामदेवाला पाठवलं पाहिजे. तो कामदेव भगवान शंकराची समाधी भंग करेल, मग समाधीतून भगवान उठतील, मग पार्वतीकडे पाठवायचं आणि मग लग्न करायचं. मग सगळ्या देवतांनी कामदेवाला सांगितलं, तू जा म्हणे आणि त्यांची समाधी भंग कर. कामदेव म्हणाला, भगवान शंकराची समाधी भंग करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं. मात्र जगाचं कल्याण होत असेल तर ते कार्य करायला मी तयार आहे. म्हणून कामदेवानं ठरवलं की आता जायचंय भगवान शंकराकडे आणि त्यांची समाधी भंग करायची. तेव्हा कामदेवानं आज सुंदर रूप धारण केलं. हातामध्ये फुलांचं धनुष्य घेतलं. वसंत ऋतूला निर्माण केलं. सगळीकडे फुलं फुलायला लागली, नवी पालवी फुटायला लागली. सध्या वसंत ऋतू चालतोय आणि असं आज सुंदर सुंदर पालवी फुटायला लागली आहे. आणि कामदेवानं आपला विस्तार करायला सुरुवात केलेली आहे. सुंदर सुंदर अप्सरा बरोबर घेतलेल्या आहेत. त्यांनीही सुंदर सुंदर अलंकार धारण केलेले आहेत. हाव भाव करत, कटाक्ष टाकत, नाचत नाचत त्या सगळ्या अप्सरा निघालेल्या आहेत. सुंदर सुंदर वाद्य वाजतायत, मादक असं संगीत वाजतायत. अंतःकरणामध्ये काम निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या अप्सरा नृत्य करत करत भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर आलेल्या आहेत. अनेक वृक्ष तिथं आहेत. प्रत्येक वृक्षाच्या खाली एक एक अप्सरा उभारलेली आहे, जिचं सौंदर्य कोटी कोटी कामदेवाला नाचवून टाकेल असं आहे. आणि त्या कामदेवाने काय केलंय, आंब्याच्या झाडावर चढणं केलंय. आणि कामदेवानं आपल्या शक्तीचा संपूर्ण वापर आज केला. कारण साधा कुणाला मोहित करायचं नाहीये. प्रत्येक
जेव्हा कामदेवानं माया प्रगट करायला सुरुवात केली, सृष्टीची काय अवस्था झाली आहे वीर रसामध्ये तुलसीदास वर्णन करतात. तब आपन प्रभाव विस्तारा आणि पहिल्यांदा काय घटना घडली म्हणे ब्रह्मचर्य व्रत संयम सगळं सुटायला लागलं. ब्रह्मचर्य सुटत तिकडे बघता का माझ्याकडे तुम्ही? सध्या इथंच बघायचं देव इथं आहे, कोण येईल कोण जाईल काय आपल्याला त्याच्याशी, बरोबर आहे की नाही? ब्रह्मचर्य व्रत संयम नाना कामदेव आल्यानंतर कामदेवानं पहिल्यांदा काय केलं? ब्रह्मचर्याला घालवून टाकलं. ब्रह्मचर्य नष्ट झालं, व्रत नष्ट झाली, संयम नष्ट झाला, धैर्य संपलं आणि मग सगळ्यांची मन काममोहित झाली. अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. विवेक पडून गेला म्हणे दरीखोऱ्यामध्ये लपून बसला. सगळे जण एकमेकावर आसक्त व्हायला लागले. लता ज्या आहेत, वेली ज्या आहेत त्या वृक्षाला चिकटून बसायला लागल्या. प्राण्यांमध्ये परस्पर कामभाव निर्माण व्हायला लागला. प्रचंड विस्तार कामाचा झालेला आहे. कामदेवानं आता सगळ्या शक्तीनिशी धनुष्य घेतलेला आहे. धनुष्यावर बाणाचं संधान केलेलं आहे. उन्माद नावाचा धनुष्य भगवान शंकराला लक्ष केलेला आहे. आंब्याच्या झाडावर चढून कामदेवानं तो धनुष्य टाकलेला आहे भगवान शंकराकडे. तो बाण आता कामदेवाचा यायला लागलेला आहे. भगवान शंकराच्या छातीपर्यंत तो कामाला कामाच्या बाणाचा छातीला स्पर्श झाल्याबरोबर समाधी भंगली. डोळे उघडले, तिसरा नेत्र उघडला. तिसऱ्या नेत्रानं क्षणामध्ये कामदेवाला भस्म करून टाकलं. कामदेव भस्म झाल्याबरोबर सगळे देव थरथर थरथर कापायला लागले. जगामध्ये हाहाकार उडाला. आणि मग आता काय करावं कोणाला समजेना. तेव्हा भगवान शंकराला शांत करण्यात आलं आणि भगवान शंकराला शांत केल्याबरोबर भगवान शंकराची क्षमा करण्यात आली. देवा तुमचं पार्वती मातेशी लग्न व्हावं, पार्वती माता तुमची पत्नी व्हावी याकरता कामदेवाला पाठवलं होतं. कामदेवाची पत्नी रती शरण आली भगवान शंकराला. तेव्हा भगवान शंकर सांगतात यदुवंशामध्ये जेव्हा द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार होईल त्या कृष्ण अवताराच्या वेळी हा कामदेव भगवंताचा पुत्र म्हणून जन्माला येईल. त्याचं नाव असेल प्रद्युम्न. आणि असं सगळं सांगितल्यानंतर आनंद झाला रतीला. आणि मग देवतांना इकडं समाचार मिळालेला होता, समाधी भंगलेली आहे. पुन्हा देवतांनी प्रार्थना केली, प्रभू आता तुम्ही पार्वती मातेला दर्शन द्यायला जा. तोपर्यंत पार्वती माता एकाग्र चित्तानं ओम नमः शिवायचा जप करत बसलेली आहे. मूर्तिमंत तपस्या असावी तसं तिचं सौंदर्य दिसतंय. आज पार्वती मातेचा तो सोन्याचा दिवस आलेला होता. तपस्या पूर्णतेकडे निघालेली होती. आणि असा तो सुवर्ण दिन आला की ज्या दिवशी पार्वती मातेच्या समोर साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. त्रिशूळ घेतलेला आहे हातामध्ये आणि मस्तकावर चंद्र आहे. अशा सुंदर संसार सार मंजरी असे भगवान झाले. पार्वती मातेला विचारलं म्हणे तुला काय हवंय? पार्वती माता म्हणते तुमच्या चरणाची सेवा करायला मिळावी एवढंच तुम्ही मला द्या. भगवंतानी वरदान दिलं तथास्तु तू माझी पत्नी होशील. आणि ते वरदान मिळाल्यानंतर भगवान अंतर्धान झाले. पार्वतीनं जाऊन हिमालयाला सांगितलं बाबा माझी तपस्या पूर्ण झाली, भगवान शंकर माझे पती होणार आहे. मग गर्गाचार्य वगैरे सगळ्यांना बोलवून लग्नपत्रिका तयार केली. आणि लग्नपत्रिका तयार केल्यानंतर सुंदर दिवस निवडला. म्हणे वैशाख शुद्ध पंचमी गुरुवारचा दिवस, उत्तरा फाल्गुनी नक्षत्र अशी सुंदर वेळ निवडली. आणि त्या दिवशी भोले बाबांचा विवाह पार्वती मातेबरोबर होणार होता. इकडं पार्वती मातेच्या घरी सगळी संपत्ती आहे. हिमालयाची कन्या आहे, रत्नाला कमी नाही, सोन्याला कमी नाही, कशाला कमी नाही. आणि मग सुंदर तयारी इकडं सुरू झालेली आहे. माता भोले बाबा एकटेच कैलास पर्वतावर बसलेले आहे. मग भोले बाबांचे
मित्र कोण हो? भूत प्रेत पिशाच. त्यामध्ये एक सिनियर भूत होतं. हे सिनियर भूत ज्येष्ठ नागरिक तिथं गेलं आणि म्हणाल, भोले बाबा अहो लग्नाची तारीख जवळ आली, पत्रिका छापल्या गेल्या, सगळ्यांना आमंत्रण दिलं, तुम्हाला काही काळजी आहे का नाही? आपल्या घरात काहीच नाहीये. भोले बाबा म्हणतात घरात काहीच नाही म्हणून काळजी नाही. ज्याच्या घरामध्ये भरपूर असतं त्याला झोप येत नाही, त्याला काळजी करत बसावी लागते. आपल्याला काळजी करायची गरज नाही म्हणे, आपल्याकडे काहीच नाहीये. मग ते भूत बोलायला लागला, असं नाही हो, तुमचं लग्न आहे, लग्नात तयारी करावी लागते. मग काय तयारी करावी लागते? म्हणे चांगले कपडे असावे लागतात. भोले बाबा म्हणाले ठीक आहे, सुंदर व्याघ्रांबर आपण धारण करू, काही अडचण नाही, चांगले कपडे धारण करू. म्हणे ते भूत सांगायला लागलं, नाही म्हणे एवढ्यावर भागत नाही, तुम्हाला व्याघ्रांबर तर धारण करावंच लागेल, पण गळ्यामध्ये काही अलंकार घालावे लागतील. भोले बाबा म्हणाले आहेत ना आपल्याकडे भरपूर अलंकार आहे, दगड उचलली की अलंकार निघतात. म्हणे कसे काय? भूताला सांगितलं उचलून बघ. दगड उचलल्यानंतर त्यातनं असे साप बाहेर पडायला लागले. म्हणे हेच आपले अलंकार, घाला म्हणे गळ्यामध्ये. अलंकार गळ्यामध्ये घातले सापाचे. मग भूत म्हणाला चांगले, आता भूताने मेकअप केल्यावर असंच होत असतं. मग ते भूत म्हणाला चांगले म्हणे, चांगले देवा. मग भूत बोलायला लागलं, देवा आता गळ्यातले तर अलंकार झाले, पण तुमच्या कानात काही नाही, कुंडल पाहिजे. आणि दुसरा दगड उचला, तिथं मिळेल कुंडल. दुसरा दगड उचलला, त्यात दोन विंचू निघाले, एका कानात एक, दुसऱ्या कानात एक, झाली म्हणे कुंडल तयार झाली. मग भूताने सांगितलं, अहो ज्याचं लग्न असतं ना ते फार तयार होतात, त्यांचा मेकअप असतो, स्पेशल पावडर असते, फेशियल असतं, असं काही तुम्हाला करायचंय का? म्हणे पावडर तर आपण लावणारच आहोत. कुठली पावडर? म्हणे चिता भस्मालेप स्रगविद करोटी पैकरा. म्हणे चिता भस्म आणा ताजं ताजं. भोले बाबांना चिता भस्म आणून दिलं, सगळ्या अंगाला पावडर लावली. आज सुंदर दिसत सुंदर दिसायला लागल्या चिता भस्म लावल्यानंतर. मग हातामध्ये कंकण पाहिजे, म्हणे छोटे छोटे नाग आहेत ना त्यांना गुंडाळा म्हणे हाताला. मग दोन्ही हाताला गुंडाळा. म्हणे तुम्ही सगळं घातलं पण तुमच्या डोक्यावर मुकुटच नाही. भोले बाबा म्हणाले एका मिनिटात तयार करतो. सगळ्या जटा ज्या खाली होत्या त्या वर घेतल्या, अशा बांधून टाकल्या, जटा मुकुट तयार झाला. म्हणे सुंदर शृंगार झाला. आणि सुंदर शृंगार झाल्यानंतर आता म्हणतात चला लग्नाला निघायचंय. नंदीला आणलं गेलं, जोडागडा नाही, नंदीला आणलं गेलं. म्हणे बसा म्हणे नंदीवर. आता नंदीवर तरी सरळ बसावं की नाही, उलटे बसले नंदीवर. चला जटाकवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले विलंब लंबितांबुजंग तुंग मालिका मोट्ट 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 मन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव. हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर आए शरणम तिहारे. ज्ञान ऐसा विशाल बैठे हो मृग नैन छाए माथे चंद्र विराजे. तन ना 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 तन ना 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 तन ना 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 ना. Brother.